1 2 मम्मी थांब मम्मी पटकन जा. हे गाईज आज आहे पार्ट 3 ऑफ गेम सिरीजचा आपल्या हू नोज मी बेटर वाल्या. आणि ह्या वेळेस ह्या सिरीज मध्ये लास्ट सिरीज आहे ही आणि ती संपवतोय आपण वैभवीकडून. सो वैभवी क्वेश्चन्स विचारणार आहे आमच्या दोघांना आणि आम्ही त्या क्वेश्चन्सला आन्सर करणार आहोत. सो त्याआधी मला एक गोष्ट ऍड अप करायची की थँक्यू सो मच गाईज, तुम्ही आमच्या ह्या सिरीजला खूप जास्त सपोर्ट केल्याबद्दल. आणि व्ह्यूज ह्या सिरीज पासून मी एक बघते की खूप जास्त येतात आणि मला ह्याच्यावरून हे कळतं की तुम्हाला सगळ्यांना खूप आवडती सिरीज. सो थँक्यू सो मच. आणि आम्ही अशाच गेम सिरीज कंटिन्यू करू वाटतंय. पहिली गोष्ट मी फार एक्साइटेड आहे ऑनेस्टली या दोघांकडनं मला बघायचं की कोण जास्त ओळखतं मला. आणि तुम्ही नक्की लास्ट पर्यंत राहा, एंड पर्यंत व्हिडिओच्या, तुम्हालाही कळेल की विनर कोण होतंय. कारण की जसं की तुम्ही जर आधीचे पण 2 व्हिडिओज नसतील बघितले या सिरीज तर ते जाऊन बघा. येस, त्याच्यात तुम्हाला कळेल की मी विनर होते. सो मी जास्त म्हणून अजून मी आय बटन मध्ये ते देऊन टाकले दोन्ही व्हिडिओ, तर प्लीज नक्की बघा ते. आणि मग नंतर लास्टला हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की ही गेम सिरीज कशी चालू झाली आणि ही आता कशी एंड होतीये. सो या सो लेट्स गो. वैभवीचा फर्स्ट क्वेश्चन आहे, इट्स माय फेवरेट डेझर्ट. ओके ओके हे थोडं प्रेडिक्टेबल आहे ते का? ओके माहित असेल दोघांना कारण की स्वीट तिचा एकदम म्हणतात ना जवळचा विषय आहे खूप जास्त. ती स्वीट टूथ म्हणतात ना तसं आहे तिचा. माहित असेल दोघांना. अरे सायराचा तिला रसमलाई तिला खूप आवडते. अजून आमरस मी एक लिहिलंय. क्रीम तिच्या फेवरेट फ्लेवरची आवडते त्याची ती आहे चॉकलेट. दीदीने काय लिहिलंय? मी लिहिलंय अंगूर रसमलाई, त्याच्यानंतर शाही तुकडा आणि रबडी लिहिलंय. कारण की शाही तुकडा तिचा फेवरेट आहे, मम्मी दरवेळेस तिच्या बर्थडेला करते. मध्ये पण तिला अंगूर रसमलाई स्पेसिफिकली जास्त आवडते, व्हाईट वाली. हा तेच अंगूर रसमलाई व्हाईट वाली. आणि जी दुसरी आहे ती रसमलाई म्हणतात. रसमलाई, ब्राउनी आणि मावा केक. पण मग त्यांनी जे लिहिलंय ते पण मला फार आवडतात, असं नाहीये की नाही एवढं, म्हणून मी इकडे दोघांना पॉइंट्स देईन. ओके, आमच्या दोघांना एक एक पॉइंट मिळतोय. क्वेश्चन पास झालोय आम्ही दोघं. त्यांचं ते असं का बोलताय गाईस, कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही अजिबात प्रेडिक्ट नाही करू शकत की तिच्या कारण की खूप ती इंट्रोवर्ट आहे खूप जास्त. जसं आम्ही लोक एक्सप्रेस करतो किंवा आम्हाला सांगतो कुठेही गेलं की हा आम्हाला हे आवडतं ते आवडतं, तशी ती काही सांगत नाही. सो तिचं प्रेडिक्ट करायला खूप डिफिकल्ट जातं असा विषय, बाकी काही नाही. फेवरेट मूवी म्हणजे की ती मी बघू शकते खूप वेळा. मला असं वाटतं ये जवानी ये दिवानी. कधी पण रात्री किती वेळा मी तिला बघितलंय की तिने खूप वेळा बघितलाय तो मूवी आणि तिला तो खूप जास्त मी पण लिहिले YJHD. दुसऱ्या दिवशी सुट्टी असली तर ती मला एकच मूवी सजेस्ट करायची YJHD. तिला ती खूप आवडते आणि ती मला बोलली पण होती तू कधी पण मला एक मूवी सांग मी YJHD पण. सो म्हणून तेच लिहिलं. माझा आन्सर YJHD आहे गाईस. सो दोघांचं राईट आहे. आणि मी अजून एक जब वी मेट असं लिहिलं होतं पण आवडतो पण YJHD इज माय फेवरेट वे टू रिलॅक्स. रिलैक्स ये बंदी पहले से एक बात बताती हूँ, ये बहुत रिलैक्स पर्सन है. Meanwhile, the laziest. So not likely to oversleep and miss something important. तो सगळ्यांना काम तो करती ये क्वेश्चन होना चाहिए. मैं बहुत काम करती हूँ गाइस. आप मेरे मम्मी से पूछ सकते हो पर वो नहीं बोलेगी. स्लीप जी तिला खूप प्रिय आहे. ती मला ती
तिला असं विचारलं तुझी सर्वात अशी मनप्रिय काम गोष्ट काय? कोणती? तर ती झोपच म्हणेल की हा जो सोफा तुम्ही बघताय तिला त्याच्यावर असं पडून फोनवर रील स्क्रोल करायला पण खूप आवडतं. स्लीपिंग केलंय की जेव्हा आपले 1000 आणि जरा आपले इन्कम सोर्स जेव्हा ह्या युट्यूबवर चालू होईल तर मी तिला एका प्लेसवर नेऊन तिला फक्त झोपून आले आणि फक्त खाऊ घालले. हे मी तिला बोलले. हे तिने खरंच केलंय. सो तुमची मला इथे गरज आहे गाईस, तुमच्या सपोर्टची. तुम्ही व्ह्यूज आणि लाईक्स आणि ते सगळं करा, कारण की त्याच्यामुळे मला माझं हे जे आहे झोपणं ते पॉसिबल. तुम्ही खरंच करा. हा एक चांगला जो पण आम्ही कॉन्टेंट टाकतो तो फार चांगला असं मला वाटतं आणि हे चॅनल खरंच युनिक आहे. सो तुम्ही प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा. आणि मी दुसरं लिहिलंय की फ्री फायर खेळणं साईराज सोबत, तो तिचा चिलिंग पॉइंट आहे. आणि चिलिंग विथ फ्रेंड्स तो जरा तिचा टाइम असतो ठरलेला जो 8-8:30 ला तिला जावंच लागतं. ते खूप कंपल्सरी मीटिंग्स असतात तिच्या खाली तिच्या फ्रेंड्स सोबत ज्या खूप अटेंड करावं लागतं. तो तिचा चिल पॉइंट आहे. माहिती होतं ते स्लीपिंग हा असणार आहे ते. सो इट वॉज सो ऑब्विस. आणि अजून एक असं हे म्हंटली मला की एकच लिही म्हणून तसं, पण मग त्यांनी जे आन्सर लिहिलेले सायराजनी पण आणि दीदीनी पण ते बाकीचे पण राईटात. सो मी दिला असतं त्याच्यासाठी पण पॉईंट. त्यांना एक पॉईंट मिळतोय परत. हो आम्ही दोघं लीड मध्ये 3 क्वेश्चन झाले तरी सुद्धा माझ्यासाठी सरप्राईज आहे. माय फेवरेट वे टू स्पेंड टाइम विथ यू बोथ ऑफ यू. मोस्ट ऑफ द टाइम आम्ही तिघं करतो डिस्कसिंग ऑन एनी टॉपिक. म्हणजे कोणता पण टॉपिक असो, म्हणजे समजा माझं काही चुकलं तुझं काही चुकलं किंवा कोणाला एक्सप्रेस नाही पण जनरल टॉपिक्स असतात आमचे काही. आणि जे काही काही असतात ते एकदम मोटिवेटिंग असतात आणि काही थोडेसे सोशल लाईफ बोलिंग. पण तुम्ही जर मागचा व्हिडिओ बघितला असेल आमच्या, मी तो पेन सेक्शन मध्ये टाकून देईन. जर तुम्ही मूवी जे तिला खरंच आवडू शकतं, आम्ही तिघांनी मिळून एक स्पेसिफिक एक मूवी बघावी असं तिला. खूप टाइम झाला पण असं कोणतं बघितलं नाही. शेवटची आम्ही एक मूवी बघितलेली थिएटर मध्ये जाऊन, आम्ही तिघच होतो फक्त तेव्हा. इनसाइड आउट 2. मी लिहिलंय की प्लेइंग बॉलिंग तो एक असू शकतो. त्याच्यानंतर राईडला जातो जसं आम्ही गाडीमध्ये फिरायला, ते लिहिलंय मी की कारण की त्याच्यामध्ये कसं असतं जेव्हा आम्ही राईडला जातो आम्ही तिघच गाडी घेऊन 4 व्हीलर घेऊन, तर मग तेव्हा आमचा टाइम असतो तो फक्त. आणि तेव्हा आम्ही मस्त गाणे प्ले करतो आणि फुल व्हॉल्यूम और हमसे जाते तीनों. ऍक्च्युली सायराजनी का नाही लिहिला तो पॉईंट हे पण सांगते बिकॉज तो खूप इरिटेट होतो आणि की आम्ही गाणे असे इतके जोरात लावतो त्यांचं असं असतं की अरे कमी कर आवाज, किती आवाज. आणि त्याचं ते पण का पॉइंट असतो तो की बाहेरचे लोक आहेत, तो नुसतं बाहेरच्यांचं की ते असं बघतील ते असा विचार करतील. यार मग तू का गेलाय. म्हणून मग तो पॉइंट मला वाटतं सायराजने नसा लिहिला पण मी तो लिहिलाय राईडचा. आणि सिंगिंग सॉंग्स ऑब्व्हियसली जे घरी असो किंवा बाहेर असो असं काही मॅटर नाही करत. आणि मेन गॉसिप्स त्याचं काय झालं काही काही म्हणजे इतके नाही आम्ही कारण की मोस्टली आम्ही जास्त आमच्या कामाविषयी जास्त बोलणं असतं, पण गॉसिप्स असतात बिकॉज आम्ही सिबलिंग्स आहोत. तर त्या थोड्या गॉसिप्स सगळेच करतात. जे करतात ना ते मला कमेंट करते की आम्ही करतो आमच्या सिबलिंग सोबत गॉसिप्स. तर काय आन्सर आहे डीप टॉक्स और गॉसिपिंग. आमच्या तिघांचं आहे नेहमीचं काम ते आम्ही तिघं नेहमी करतो आणि तेव्हा मजा येते. म्हणजे एक काहीतरी विषय निघतात मग त्याच्यावर बोलतो, एकेकाचे ओपिनियन घेतो, दोघांना मिळतोय. Some or anyone of my favorite music artist. मी लिहिलंय यो-यो हनी सिंग, दिलजीत दोसांझ आणि AP डिलो. ओके सायराज. मी यो-यो हनी सिंग. ओके मी पण हनी सिंगच लिहिलंय गाईस. मी त्याचे गाणे ऐकते फार. पॉइंट पण मिळतोय दोघांना. इक्वल आहोत आम्ही. स्कोर 5च आहे दोघांचा. 6th क्वेश्चन.
Am I a mountain person or a beach person? हा क्वेश्चन ऐकल्यानंतर मी खरंच कन्फ्युज होतो, कारण की बीच पर्सन माझ्या डोक्यात येत होता आधी, कारण की बीच वर आपण कसं रिलॅक्स करायला जातो आणि तिला रिलॅक्स करायला खूप आवडतं. आणि ती मागे गोवाला पण गेली होती तेव्हा पण I guess ती मजा केली, कारण की मी तर नव्हतो तो तेव्हा. पण व्हिडिओ तो पण ब्लॉग मी better केला. अच्छा. ट्रेकिंग ठीक है, समझ गया. सो मी आन्सर दिले माउंटेन पर्सन. अगं मग तू हसली ना मध्ये. सांगितलंय मूर्ख. एक्सप्लेन केलं एवढं महाभारत. आन्सर लिहिलाय बीच पर्सन, बिकॉज आम्ही गोव्याचंच मला असं वाटतंय आणि मी तो व्हिडिओ सुद्धा आणि बटनवर टाकून पण लीड मिळतीये सायराजला. ओ कारण की मला माउंटेन्स जास्त आवडतं, जसं ट्रेकिंग वगैरे करायला. बीच आवडतो, स्विमिंग वगैरे ते सगळं, पण मला ऍडव्हेंचर फार आवडतं. मिळतोय पण दीदी एकाने मागे, पण ती करू शकते कमबॅक असं मला वाटतं. जनरल क्वेश्चन आहे, वन क्वालिटी ऑफ मी विच यू ऍडमायर. listening to all point of views, is ready to work for helping, good advisor, supportive. ऑल थिंग्स ऑफ माइंड स्पेशली, म्हणजे माझ्या खूप गोष्टी ती ऐकते, मला ते ऍडमायर करते मी ती एक गोष्ट. गुड नॉलेज अबाउट स्टडीज, तिचा अभ्यासाबद्दल पण खूप ती हुशार आहे. आमच्या तिघांमध्ये असं कम्पेअर केलं तर चांगले ग्रेड्स वैभवलाच मिळाले स्कूलमध्ये मोस्टली आणि कॉलेजमध्ये सुद्धा. आणि हेल्पफुल सुद्धा आहे फ्रेंड्सच्या बाबतीत म्हणा, कोण सगळ्यांच्याच बाबतीत. आणि तिला पेट्स खूप आवडतात, सो त्यांच्या बाबतीत पण ती खूप जास्त केअरिंग आहे, म्हणजे ॲनिमल्सला घेऊन जास्त ॲनिमल लवर. आणि लिडरशिप क्वालिटी तिच्यामध्ये आहे, म्हणजे कोणत्याही काही गोष्टी मॅनेज कशा करायच्या ती स्वतःवर जबाबदारी घेऊन त्या सगळ्या गोष्टी चांगल्या ह्याच्याने घडवते. ही क्वालिटी ऍक्च्युली तिला अण्णांकडे गेली आहे, सो कसं मॅनेज करायचं सगळ्या गोष्टी आहेत. सो मला ते मी ऍडमायर करते ह्या गोष्टी. ओके, थँक्यू. आणि इकडे मी दोघांना पॉइंट देईल, आणि मी असं प्रेडिक्ट केलेलं की तुम्ही दोघं लिहाल की मी हार्ड वर्किंग आहे म्हणून, आणि दोघांनी ते लिहिलं. पण उलट हार्ड वर्किंग म्हणण्यापेक्षा ती स्मार्ट वर्क जास्त असते. हार्ड वर्किंग मी आहे असं वाटतं. आणि तुम्ही हा क्वेश्चनचा आपण म्हटलं असं मम्मी आणि अण्णांना पण तुम्ही विचारले येतात की हार्ड वर्क जास्त हे माझ्याकडे असतं, स्मार्ट वर्क जास्त करते, स्मार्टली What was my jersey number? जेव्हा मी स्कूल टीम मध्ये खेळायचे स्कूल कडून, सो माझा जर्सी नंबर, मला जर्सी मिळाली स्कूलची आणि तो नंबर मी स्वतः चूज केलेला. सो तो तुम्हाला माहिती आहे का? तो सांगा. 22 लिहिले. ओके, सायरज. सो मी लिहिले 37. ह्याच्या मागे पण रिझन आहे, कारण की तिला 7 नंबरची जर्सी हवी होती, पण तिने मला असं पण सांगितलेलं की ती जेव्हा तिकडे गेली तेव्हा ऑलरेडी कोणतरी घेतली होती ती जर्सी, आणि म्हणून तिने 37 ही जर्सी घेतलेली. हे तिने मला खूप आधी सांगितलं, हे मला नव्हतं माहिती. ओके, सो माझा आन्सर आहे 37. येस. आणि माझी जर्सी तिथे. आणि 22 जी ती लिहिली आहे दीदी, ती फक्त म्हणजे मला तेव्हा तो पण बास्केटबॉल मध्येच तुला मिळाली, पण ती तेव्हा ती साईज अवेलेबल होती म्हणून ती गेली तो नंबर, असं झालं होतं. कोइन्सिडेंस. पण माझी स्वतःची जी फर्स्ट जर्सी मी जी घेतली माझ्या स्वतःच्या ह्याच्याने चूज केली ती 37. व्हॉट मेक्स मी द हॅपीएस्ट? सेकंड प्लेइंग गेम्स, ह्याच्यात स्पेसिफाय करतो फ्री फायर अँड ते. थर्ड eating favorite food, having food. त्याच्यानंतर प्लेइंग विथ पेट्स, म्हणजे तिला अॅनिमल सोबत असं ते खूप आवडतं खूप जास्त, ते तिला हॅपी फील करतं. आणि हेल्पिंग अदर्स, इम्पॉर्टंटली हेल्पिंग अदर्स, कारण की मी खूप वेळा बघितलंय म्हणजे तिने कोणाला हेल्प केली तर तिला चांगलं वाटतं आणि तिला खूप भारी फील होतं असं कोणाला हेल्प. सो आन्सर रिव्हील करायच्या आधीच मला कळलं एक पॉइंट कोणाला भेटणार.
मी लिहिलंय फूड. सो हा पॉइंट मिळतो दोघांना पण आहे, पण मला दीदीला इथे हाफ जास्त द्यायचा आहे कारण की तिने जो तो पॉइंट लिहिलाय हेल्पिंग अदर्स तो पण आहे, पण तो मी इथे लिहू नव्हते शकत, पण मला तिला तो पॉइंट द्यायचा आहे. सो तिथे मी तिला हाफ अजून देते. ओके बोनस पॉइंट. One quote I follow or which has changed me. Music. Changed me? खूप काही येतं कोर्टमध्ये की आयुष्यात. खूप इंटेली आहे मी, खूप जास्त इंटेली आता, आणि तरी यांना नाही आलं तर मग पेन इंटू पॉवर. की तिच्या जे जुना पाऊच होता एक तिच्याकडे, त्याच्यावर ती कोट लिहिली होती, म्हणून मला वाटलं की ते असू शकतं आमचं. ओके, तू काय लिहिलं दीदी? मी लिहिलंय नथिंग चेंजेस इफ नथिंग चेंजेस. आय डोंट नो ती आहे का नाही. आणि मी एक लिहिली आहे की स्काय इज नॉट अ लिमिट. ती वाली, कारण की मोस्ट ऑफ द टाइम मी ते म्हणायचे तिला, आणि मला वाटतं इकडे दोघे चुकले. नाहीये हे मी दीदीकडे जास्त म्हणत. अबे साले. पहिले तर कोट आहे बी अ गुड ह्युमन, आणि हे मी दीदीला म्हणत होते जास्त कारण की तिने मला याचं कॅनव्हास बनवून दिलं होतं, आणि आमचं डिस्कशन सुद्धा हे झालं होतं की आप्पा पण असे होते आणि त्यांनी आयुष्यात काही केलं नाही केलं तरी ते चांगले व्यक्ती होते नेहमी, आणि आमचं याच्यावर झालं होतं म्हणून. आणि तिने मला माझ्या बर्थडेला ते गिफ्ट पण केलं होतं. ते पण का माझा जीमेल वरचा तो एक प्रोफाईल होता, आणि त्याच्यावर तिने मला तो बनवून दिला होता कॅनव्हास, कारण की मला तो आवडलेली ती कोट फार जास्त, की काहीच नाही पण गोडी होऊन. बोनस क्वेश्चन आहे माझ्याकडे अजून सुद्धा दोघांसाठी आहे. ओके, बघू कोणाला मिळतोय हा पॉइंट. हु इज माय फेवरेट ऍक्टर? लास्ट क्वेश्चन आहे गाइस, बाय द वे हा लास्ट क्वेश्चन आहे, आणि हा एक बोनस क्वेश्चन. ऍक्ट्रेस ऍक्टर ओनली. यार लास्ट एंडिंग द वाइफ. मी उलट लीड मध्ये पण नाहीये. मी अक्षय कुमार लिहिले. ओके ओके, कारण की तिला खूप असे कॉमेडी फिल्म्स त्याच्या खूप आवडतात. ओके, आता ती एकच बोलली होती, नाही तर मला अजून 2-3 माहिती आहे तसे तिला खूप माहिती आहे. अजून तिला हा आवडतो, ऋतिक रोशन आवडतो. नाही एवढं नाही आवडत. ठीक आहे, सायराला जास्त पण नाही वाटतंय मला. सो ठीक आहे, दीदीने काय लिहिलंय? मी आन्सर दिलाय विजय देवरकोंडा. गलत हो गया दोनों का फिर से. माझा आन्सर आहे सुशांत सिंग राजपूत. मला आवडायचा तो खूप जास्त. सायरसला पण माहिती होतं. आणि अरे भाई विजय नाही आहे, मग तू एक पॉइंट तरी हाफ पॉइंट में दे रही हो इधर. आणि अक्षय कुमार नहीं, भाई पर तू समझ मेरे टॉप के पॉइंट तो असे दिला, असे फुकटात देती. माझा फेवरेट सुशांत नंतर आता जो ऍट प्रेझेंट आहे तो विजयच आहे. मग मला 1 पॉइंट आहे ना. ठीक आहे, आपण आता स्कोर करू. 9 पॉइंट्स. दीदीचे माझे आहे 8 पॉइंट्स. ओके, आउट ऑफ 11. तो सायराजी जिंकला इकडे. हो नाईस. मला होतं वाटलं, मला पण नाही, पण ठीक आहे. म्हणजे वाटलं म्हणजे जर्सी नंबर आणि त्या काही गोष्टी एवढ्या खरंच नाही माहिती मला. पर जो पता है वो भी तूने नहीं बोला. चल कौन सा? कोट वाला. भाई वो तेरे लिए ऐसा पॉइंट था, ऐसे मेरे से कभी ये तो दीदी ले लेगी, भले जर्सी मैंने लिया तो भी ये तो ले ली. नहीं ना, उसमें भी तूने दिखा दिए भाई. अबे साले. मैं दोनों का सोच के ऐसे क्वेश्चंस लिए थे यार. विनर आहे साईराज. ही नोज वैभवी बेटर असं म्हणू शकतो आपण. आणि ठीक आहे, मला अजून थोडंसं ह्यांच्यावर काम आणि ह्यांच्यासोबत टाइम स्पेंड करावा लागेल असं वाटतंय मला. बिकॉज ह्या दोघांना थोडंसं अजून जायला हवं. थोड़ा कुछ नहीं, बस खाना खिलाने लेके जाओ. बाकी कुछ नाही.
इसको मधले BTS मध्ये येतात. ठीक आहे. सो मच गाईज फॉर लाइकिंग दिस सिरीज हू नोज मी बेटर वाली. आणि अशाच सिरीज आम्ही परत घेऊन येऊ. सो त्यासाठी स्टे ट्यून्ड अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.